येळकोट येळकोट, जय मल्हार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे. तर मित्रांनो, आज आपण दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी मानली जाणारी माळेगावची जत्रेला ब्लॉग व्हिडिओ शूट करण्याकरता आलेलो आहोत. तर यात्रेमध्ये तुम्ही पाहू शकता आज पालखी सोहळा आहे. तर माळेगाव यात्रेचा पालखी सोहळा मी तुम्हाला शूट करून दाखवत आहे आणि माळेगाव यात्रेची पूर्णतः तुम्हाला ब्लॉगच्या दरम्यान माहिती देणार आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपासून नक्की बघा, ताकी तुम्ही जर फर्स्ट टाईम माळेगावला येत असाल तर तुम्हाला कुठे कुठे काय काय पाहायचं ते सर्व काही आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर किती सारी गर्दी आहे मित्रांनो. भंडारा इथे उधळत आहेत पालखीवरती. सर्वजण पिवळे जरद झालेले आहेत सोन्यासारखे, कारण की भंडारा उधळत असतात दरवर्षी पालखीवर, म्हणून सर्व माणसं तुम्ही बघू शकता किती पिवळे झालेले आहेत ते. तर तुम्हाला घर बसल्या मी पालखीचं दर्शन घडून आणलेलं आहे. तर इथं दर्शन घ्या तुम्ही आणि लवकरात लवकर माळेगावला आतापर्यंत कधी आला नसाल तर येऊन जा मित्रांनो. खूपच तुम्हाला इथे भारी वाटेल. पाहावं की पब्लिक इथे भरभरून आली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर माळेगाव यात्रेमध्ये शॉपिंग खूपच स्वस्तामध्ये भेटली जाते. इथं 1,500ची वस्तू तुम्हाला 250 ते 300 रुपयालाच मिळते मित्रांनो, कारण की इतकं स्वस्तली माळेगावमध्ये सर्व काही मिळतं. त्यासाठी तुम्हाला जी कोणती वस्तू घ्यायची असेल घराच्या डेकोरेशन करता, लेकरांकरता, ते लवकरात लवकर येऊन तुम्ही इथे परचेस करू शकता. आणि पाहू शकता इथं गगनचुंबी जे आहे आगाशी पाळणे देखील लावल्या गेले आहेत. सर्वाधिक मोठे, जर कोणाही जत्रेमध्ये तुम्हाला इतकाले मोठमोठाले आगाशी पाळणे पाहायला सुद्धा नाही मिळणार, तेवढाले मोठे पाळणे इथे लावून ठेवले आहेत मित्रांनो. खूपच तुम्हाला एन्जॉय करण्याकरिता एका दिवसाकरता टूर आहे. आणि ही जत्रा माळेगावची 1 महिना चालते. त्यासाठी जर तुम्ही आला नसाल कधीही आतापर्यंत माळेगावच्या यात्रेला तर लवकरात लवकर निघा आणि माळेगावच्या जत्रेला या 18 डिसेंबरपासून ही माळेगाव यात्रा सुरू झालेली आहे. 1 महिना कंप्लीटली चालते. तर तुम्हाला या माळेगाव यात्रेमध्ये पालखी दर्शन भेटून जाईल. घोडे बाजार, कुत्र्याचा बाजार, गाढवांचा बाजार, शेळी बाजार, पशु बाजार सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. गाडी बैल शर्यत पाहायला मिळेल, कुस्ती दंगल पाहायला मिळेल, लावणी मिळेल. अशी कोणतीच वस्तू नाही जे माळेगाव यात्रेमध्ये मिळत नाही असं नाही. सर्व काही तुम्हाला माळेगावमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर घाई करा आणि माळेगाव यात्रेला फिरण्याकरिता या. तुम्हाला तुमच्या मनातली सर्व काही मनोकामना पूर्ण होतील माळेगाव यात्रेमध्ये पाहायच्या जे असतील ते, कारण की सर्व इथं मिळत असतं. तर तुम्हाला गर्दी वगैरे तुम्ही पाहू शकता, किती सारी गर्दी वाढली गेलेली आहे यात्रेमध्ये. सर्वजण खरेदी करण्याकरिता आणि यात्रेमध्ये पाहण्याकरिता चालले आहेत सर्वजण. तर इथे सर्व तुम्हाला अगदी स्वस्त आणि स्वस्तातल्या दरामध्ये मिळून जाईल. जर तुम्ही माळेगाव यात्रेत फर्स्ट टाईम आला तर तुमचा एक्सपिरियन्स खूपच भारी राहील. आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर इतकी सारे भाविक भक्त तुम्हाला इथे माळेगाव यात्रेमध्ये पाहायला मिळते. इथं सर्वजण दरवर्षी येत असतात आणि इथे महिना पाल ठोकून राहत असतात, कारण की इथं खाण्यापिण्याला सर्व काही तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये मिळेल. तर तुम्ही पाहू शकता या पालेमध्ये किती सारे दुकानं वगैरे बसले गेले आहेत. तर माळेगाव यात्रा वर्षातून एक बार भरते. दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा माळेगाव यात्रा म्हणून ओळखली जाणारी ही यात्रा खूपच भारी असते. तर तुम्ही लवकरात लवकर या आणि तुम्हाला माळेगाव यात्रा 100% आवडेल याची गॅरंटी मी स्वतःहून देतो. कारण की इथे बघू शकता तुम्ही किती सारी पब्लिक इतकीच पब्लिक मी आतापर्यंत पहिल्यांदा पाहिलेली आहे कोण्याही यात्रेमध्ये. तर खूपच पब्लिक इथे जमा झालेली आहे. तुम्हाला इथे गाडी पार्किंगला जर लावली 2 व्हीलर तर तुम्हाला 50 रुपये घेतले जातील आणि 4 व्हीलरसाठी 100 रुपये घेतले जातील मित्रांनो. तर इथे खूप साऱ्या गाड्या वगैरे येऊन लागलेल्या आहेत. आणि बघा आकाशी पाळणे, गगनचुंबी आकाशी पाळणे देखील इथे ठेवल्या गेले आहेत. तर सर्व काही तुम्हाला आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर पूर्ण तुम्हाला माहिती ही मिळत आहे मित्रांनो, अशी आशा करून मी दाखवत आहे पूर्ण बाजार फिरून वगैरे. तर लवकरात लवकर या मग मित्रांनो. आता तुम्हाला पालखीकडे गेलो, इथे बघा तुम्ही पारंपरिक डान्स नृत्य सर्व काही इथे चालू आहे. तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. जर तुम्ही आतापर्यंत कधी पाहिलं नसेल, अनुभव घेतला नसेल तर लवकरात लवकर या आणि मग त्याचा अनुभव घ्या आणि मला कमेंट करून